बघा, एक आगगाडी एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर जाते, पण तिचा वेग 15 किलोमीटर प्रति तास वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात. तर गाडीचा ताशी वेग किती असा प्रश्न विचारला. अंतर वेळवेग या घटकावर आधारित एक समान वेगाने, आता हा एक समान वेग उदाहरणार्थ x आणि किलोमीटर प्रति तास आहे बा, असं आम्ही गृहीत धरायचं, समजायचं. एक आगगाडी एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ किती, हा प्रश्न मनाशी. इथं वेळ 1 करा, अंतर 360 आणि हा एक समान वेग x आहे, म्हणजे वेळेचं हे पहिलं समीकरण. आता गणित काय म्हणते, जर वेग 15 किलोमीटर प्रति तास वाढवल्यास तेवढंच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात. आता जेव्हा वेग वाढवला जातो, म्हणजे अंतर तेच आहे 360, वेग वाढवायचा 15 किलोमीटर प्रति तासनं, म्हणजे पूर्वीचा एक समान वेग x, आता 15 किलोमीटर प्रति तासनं जर वेग वाढवला, लक्षात घ्या हे वेळेचं दुसरं समीकरण. जर वेग वाढवला तर वेळेतील फरक म्हणा, वेळेतील फरक किती, 2 तास, तेवढंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात. अशा पद्धतीचं हे सूत्रबद्ध करता यावं, म्हणजे वेळेमध्ये 2 तासाचा फरक पडतो. पहिली वेळ लेकरांनो 360 छेदस्थानी x, ही वेळ कशी काय सर? लेकरांनो वेळ काढण्यासाठीचं सूत्र आहे अंतर भागीला वेग. हे 360 किलोमीटर अंतर आहे आणि x हा वेग आहे. वेळ काढण्यासाठीचं हे सूत्र अंतर भागीला वेग. लक्ष द्या, वेळेतील फरक 2 तासाचा, फरक म्हणजे वजाबाकी. दुसरी जी वेळ आहे 360 छेदस्थानी x अधिक 15 आणि हा 2 तासाचा पडणारा फरक म्हणजेच वजाबाकी, म्हणून हे 2 समीकरण वजा स्वरूपात, वेळ 1 आणि 2 अनुक्रमे. ओके, पुढे चला. इथल्या या 2 अंशाला आणि याला सुद्धा 2नं भागलं समजा, तर होते का, इथं 180नं भाग जातो, इथं सुद्धा 180नं भाग जातो आणि इथं 1 उरते 2ला 2नं भागल्यानंतर. हे असं का करायचं, तर गणिताला संक्षिप्त करण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी. पुढे चला. मग इथं उरलं काय, 180 अंशामध्ये छेदस्थानी x वजा इकडं 180 छेदस्थानी x अधिक 15, समोर 1 उरला. 2 अपूर्णांक लेकरांनो, यांच्यामध्ये वजाबाकी. अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान असावा, नसेल तर तिरप्या गुणाकाराने सुद्धा तुम्ही छेद समान करू शकता. हे करत असताना या छेदाने या अंशाला गुणायचं असते, या छेदाने या अंशाला, म्हणजे इथं 180 सोबत x अधिक 15 गुणिला स्वरूपात हे वजा चिन्ह. आता हे x या 180 सोबत गुणिला, छेदस्थानी असतो छेदाचा गुणाकार, म्हणजे x सोबत x अधिक 15 गुणिला स्वरूपात, इकडे हे 1. अंशस्थानी ही क्रिया करून घ्या, 180 कंसातील पदाला गुणिला, 180 गुणिला x म्हणजे काय, तर 180x अधिक चिन्ह 180 गुणिला 15 यांचा गुणाकार 2700 येतो. एवढ्या लवकर कसं केलं वागसर? दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न, असंख्य लेकरं विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं एक्सप्लेन डोक्यामध्ये ताजा असते, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन लेकरांनो. मी म्हणजे काय कॉम्प्युटर नाही, दिवसभरात लेकरांना एक्सप्लेन केलेलं डोक्यामध्ये ताजा असते, लक्ष द्या. म्हणून म्हटलं टॅली करा. आता इथं हा गुणाकार काय, तर 180x. पुढं चला, हे कसं करता, x कंसातील पदाला गुणिला आहे सर, x गुणिला x काय होणार हो, x वर्ग अधिक x गुणिला 15 काय होणार, 15x, समोर हे 1. इथं बघा 180x हे अधिक आहेत, 180x हे वजा आहेत. एक पद अधिक एक पद वजा, आणि ते दोन्ही पदं जर सारखी असतील तर त्या दोन्ही पदांचा लोप होतो. एक संख्या अधिक एक संख्या वजा, त्या संख्या जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा लोप तत्पर आहे. ओके, मग आता इथं अंशस्थानी 2700 उरले, छेदस्थानी x वर्ग अधिक 15x समोर 1 उरला. लेकरांनो इथपर्यंत गणित जर कळालं असेल, नाही तर इथंच तुम्ही एक पायरी आणखी घ्या. 2700ला अंशस्थानी असलेल्या 1 करा, 1
गुणिला हे पदं या एक सोबत गुणिला स्वरूपात मांडावी लागतात का? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, गुणिला गुणिला असेल, भागीला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग आता 2700 बराबर हा गुणाकार काय येणार? तर x वर्ग अधिक 15x. इथपर्यंत जर कळाला असेल, आता आमच्या गणिताला वर्ग समीकरण या घटकाचं स्वरूप आलं. म्हणजे 2700 गोष्टी लक्षात घ्या बराबर x वर्ग अधिक 15x. या x वर्ग अधिक 15x कड जाताना हे 2700 वजा स्वरूपात हे झालं वर्ग समीकरण. वर्ग समीकरण. आता याची सोडवण करत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार करायचा. आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. हे काही निकष आहेत. मग आता इथं वर्गपद x वर्ग आहे, याचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे. कसं आहे, कुठं आहे, दिसत तर नाही. हे लेकरांनो वर्गपद याचा सहगुणक एक आहे. आता गुणाकार जर केला तर एक x वर्ग, याला तुम्ही पर्टिक्युलर x वर्ग जरी मांडलं तरी हे असते. या वर्गपदासोबत एक ही संख्या गुणिला आहे. हा एक म्हणजेच त्याचा वर्गपदाचा सहगुणक एक आणि ही स्थिरपदी असते. यांचा गुणाकार किती येतो हो? तर वजा 2700 गुणिला एक काय येणार? तर वजा 2700. आता या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे की पाडलेल्या अवयवांची गोळाबेरीज मधल्या पदाच्या या सहगुणका एवढी यावी. म्हणजे अधिक 15 एवढी यावी. कशी येईल? तर कसे अवयव पाडले म्हणजे येईल अधिक 65 आणि वजा 40 करा. हा जर गुणाकार केला लेकरांनो, शून्य देऊन ठेवतो. 4 पंचवीस शून्य, ह्याचे आले 2, 4 सकट 24 आणि 24 आणि 2 26च व्हायला नाही. शून्य देऊन ठेवा. 4 पंचवीस शून्य, ह्याचे आले 2, 4 सकट 24 आणि 2 26 व्हायला लागलो. म्हणजे इथं काहीतरी मेळ व्हायला लागला आमचा. लक्ष द्या. इथं 60 घ्या सर, इथं 60 घ्या आणि इथं घ्या 45. लक्ष द्या. शून्य देऊन ठेवले. 6 पंचतीस शून्य, ह्याचे आले 3, 6 चूक 24 आणि 3 27. आता आता गाडी जमली बाबू. म्हणजे आता हे पाळलेले अवयव योग्य. मग आता हे बघा इथं अधिक 60 आणि वजा 45 यांची गोळाबेरीज काय येते? अधिक 15 येते. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची. मात्र उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं. 60तून 45 गेले 15 उरतात सर, आणि चिन्ह अधिकचं म्हणजे हे अधिक 15. पाडलेल्या अवयवांची गोळाबेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी. गोष्ट कळली असेल तर पुढे चला. आणि यांचा गुणाकार अधिक वजा वजा सर आणि 60 गुणिला 45 गुणाकार 2700 येतो. वाटल्यास करून पहा. मग आता पाडलेल्या अवयवांची मांडणी करायची कशी लेकरांनो? x वर्ग अधिक 60, लक्ष द्या, 60x वजा 45x आणि वजा 27 याप्रमाणे. आता बघा अधिक 60x वजा 45x गोळाबेरीज अधिक 15x एवढी येते. पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. हा निकष लक्षात घ्या. इथं 2 राशी तयार होताना दिसतात. एक्सला एकटं करा कंसामध्ये x अधिक 60. अर्थ तोच आहे. x गुणिला x वर्ग अधिक चिन्ह x गुणिला 60 60x. इथं वजा 45 कॉमन काढा कंसामध्ये x अधिक 60. याचाही अर्थ तोच आहे. वजा 45 सोबत गुणिला x आहेत. वजा 45x गुणाकार येईल. इथं वजा अधिक काय येते गोळाबेरीज? तर वजा वजा गुणिला अधिक बरोबर वजा आणि 45 गुणिला 60 किती? तर 2700. लेकरांनो इथं कंसामधील x अधिक 60 x सोबत गुणिला, कंसामधील हे x अधिक 60 वजा 45 सोबत गुणिला. म्हणून इथं आम्ही x अधिक 60ला कॉमन घ्यायचं. कंसाबाहेरील पद कंसात टाकायची. याचाही अर्थ तोच आहे. x अधिक 60 x सोबत गुणिला, x अधिक 60 वजा 45 सोबत गुणिला. गोष्टी लक्षात घ्या. याच्यातलं आता हे ऋण असलेलं म्हणजे x वजा 45 बराबर 0 हे वर्ग समीकरण सोडवा. लेकरांनो कंसातून काढा. x वजा 45 बराबर 0. एक्सला एकटं केल्यानंतर शून्याकडे जाताना 45 अधिक स्वरूपात मांडावे लागतात. आता हे 45 किलोमीटर प्रति तास हा गाडीचा ताशी वेग असेल. हे काऊन नाही सोडवलं सर? x अधिक 60
याला बराबर 0 केलं आणि ही वर्गराशी जर सोडवली, म्हणजे वर्ग समीकरणाची राशी जर सोडवली तर एक्सला एकटं केल्यावर, लक्ष द्या कंसातून काढा, x अधिक 60 बराबर 0. एक्सला एकटं केल्यावर शून्याकडे जाताना 60 वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि वेग हा ऋण नसतो, वाटल्याशी तर मांडतो. वेग हा कधीच ऋण नसतो. मग आता वेग हा धन असतो, धनसंख्या इथे यायला लागली. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर, अर्थात विचारलेल्या गाडीचा ताशी वेग किती सर? 45 किलोमीटर प्रति तास. लेकरांनो, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.